हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आता बघू शकता टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये फर्स्ट टाइप असेल कॉम्बिनेशन रिएक्शन. आता याला समजून घेऊ आपण एक्झाम्पल वरून. एक्झाम्पल बघू शकता तुम्ही NH3 plus HCl. NH3 plus HCl gives NH4Cl. आता बघा या रिएक्शन मध्ये NH3 रिएक्ट झालेला HCl सोबत आणि प्रोड्यूस करेल NH4Cl. NH3 असेल आपला अमोनिया, बघू शकता NH3 असेल अमोनिया, HCl असेल हायड्रोक्लोरिक ऍसिड, HCl असेल हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता यामध्ये अमोनिया रिएक्ट झालेला हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत आणि प्रोड्यूस करेल अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड. सो रिएक्शन मध्ये बघू शकता अमोनिया रिएक्ट झाला हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत आणि प्रोड्यूस केलं अमोनियम क्लोराइड. आता या रिएक्शन मध्ये टू रिएक्टंट्स आहे आणि यापासून फॉर्म झालेला प्रोडक्ट असेल सिंगल. बघा टू रिएक्टंट्स रिएक्ट केले आणि फॉर्म केला सिंगल प्रोडक्ट. सो जेव्हा रिएक्शन मध्ये टू ऑर मोर रिएक्टंट्स रिएक्ट करतील आणि सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतील, दोन रिएक्टंट्स कंबाईन होतील सिंगल प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी, किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट्स कंबाईन होतील फॉर्म करतील सिंगल प्रोडक्ट, त्या रिएक्शनला म्हणून आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. आणखी एक्झाम्पल आपण बघू शकतो Mg+O2. बघा आता Mg+O2, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन गिव्स, बघा आता मॅग्नेशियम ऑक्साइड. Mg दॅट इज असेल मॅग्नेशियम, Mg असेल मॅग्नेशियम, त्यानंतर O असेल ऑक्सिजन. मॅग्नेशियम रिएक्ट केला ऑक्सिजन सोबत आणि प्रोड्यूस करेल मॅग्नेशियम ऑक्साइड, प्रोड्यूस करेल मॅग्नेशियम ऑक्साइड. सो रिएक्शन मध्ये मॅग्नेशियम रिएक्ट केला ऑक्सिजन सोबत प्रोड्यूस केला मॅग्नेशियम ऑक्साइड. यामध्ये सुद्धा बघू शकता टू रिएक्टंट्स आहे आणि प्रोडक्ट जो फॉर्म झालेला आहे तो सिंगल प्रोडक्ट आहे. सो ज्या रिएक्शन मध्ये टू ऑर मोर रिएक्टंट्स कंबाईन होतात सिंगल प्रोडक्ट फॉर्म करायसाठी, त्या रिएक्शनला म्हणतो आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. आणखी एक्झाम्पल आपण याचे बघू शकतो, दॅट इज बघा आता CaO दॅट इज कॅल्शियम ऑक्साइड प्लस, बघू शकता CaO प्लस H2O gives CaOH/2. बघा आता या रिएक्शन मध्ये CaO दॅट इज कॅल्शियम ऑक्साइड, बघू शकता कॅल्शियम ऑक्साइड रिएक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म, बघा फॉर्म केलेला आहे कॅल्शियम हायड्रोऑक्साइड, याला म्हणून आपण कॅल्शियम हायड्रोऑक्साइड. सो या रिएक्शन मध्ये कॅल्शियम ऑक्साइड रिएक्ट केला वॉटर सोबत प्रोड्यूस केलं कॅल्शियम हायड्रोऑक्साइड. सो या रिएक्शन मध्ये सुद्धा बघू शकता टू रिएक्टंट्स आहे, टू रिएक्टंट्स रिएक्ट होतील टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. आता या रिएक्शन मध्ये सगळ्या रिएक्शन मध्ये बघू शकता टू रिएक्टंट्स आहे आणि जो प्रोडक्ट फॉर्म होत आहे तो सिंगल आहे. सो टू रिएक्टंट्स असतील असं नाही, टू पेक्षा जास्त रिएक्टंट सुद्धा असू शकतात, पण प्रोडक्ट जो फॉर्म होईल तो सिंगल प्रोडक्ट असेल, त्या रिएक्शन लावून आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. बघू शकता when two or more दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट्स, बघू शकता टू or more reactants combine to form a single product. When two or more reactants combine to form a single product, एक सिंगल प्रोडक्ट तयार करण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट रिएक्ट करतील, त्याला म्हणू आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. नावावरूनच लक्षात येते आपल्या कॉम्बिनेशन मीन्स काय होणे तर कंबाईन होणे. आता यामध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही कॉम्बिनेशन मीन्स काय, कंबाईन होणे म्हणजे सगळे जोडून येतील आणि फॉर्म करतील सिंगल प्रोडक्ट. त्यानंतर आपल्याला रिएक्शनला बॅलन्स सुद्धा करावं लागेल. तर बघू शकता इथे फर्स्ट रिएक्शन बघा, नायट्रोजन असेल 1 ऍटम आहे. त्यानंतर हायड्रोजन बघा H3+H, असे 4 ऍटम्स आहे, H3+H 4 ऍटम्स आहे. सो इथे सुद्धा NH4 दॅट इज 4 ऍटम्स आहे. त्यानंतर Cl चा 1 ऍटम असेल, Cl चा 1 ऍटम. सो रिएक्शन ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. इथे बघू शकता Mg चा 1 ऍटम आहे, O2 ऑक्सिजनचे 2 ऍटम्स आहे. आपल्याला ऑक्सिजनचे करावं लागेल 2 ऍटम्स आणि आपण बघितलंय याला मल्टिप्लाय करावं लागेल MgO च्या आधी, मीन्स कंपाऊंडच्या आधी. सो MgO च्या आधी मल्टिप्लाय केलं तर ऑक्सिजनचे 2 ऍटम्स तर झाले, पण मॅग्नेशियमचे ऍटम्स चेंज होतील, दॅट इज करावं लागेल ट्वाइस Mg. त्यानंतर बघू शकता कॅल्शियमचा 1 ऍटम आहे, कॅल्शियमचा 1 ऍटम असेल. ऑक्सिजन बघा O+O दॅट इज 2 ऍटम्स आहे आणि ब्रॅकेट बाय 2 असेल तर हा 2 दोघांसाठी कॉमन असेल. सो ऑक्सिजनचे 2 ऍटम्स आहेत. बघा 1 + 1 2, ऑक्सिजनचे 2 ऍटम्स असतील. सो झालं बॅलन्स. H2 दॅट इज H2 हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहे, इथे सुद्धा हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत. सो हायड्रोजन सुद्धा असेल बॅलन्स.
सो अशा प्रकारे आपण कंप्लीट केलंय कॉम्बिनेशन रिएक्शन. यानंतर आपण बघू डिकम्पोजिशन रिएक्शन. सो आपण बघितलं कॉम्बिनेशन रिएक्शन आणि त्यानंतर आता आपण बघणार आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. सो डिकम्पोजिशन रिएक्शन एक्झॅक्टली अपोजिट असेल कॉम्बिनेशन रिएक्शनच्या. सो ते सुद्धा आपण समजून घेऊ एक्झाम्पल वरून. एक्झाम्पल बघा C12H22O11. C12H22O11 दॅट इज हा फॉर्म्युला असेल शुगरचा आणि यापासून बघा आता कार्बन बघा यापासून फॉर्म होईल कार्बन प्लस वॉटर. बघू शकता तुम्ही C12H22O11 दॅट इज शुगर आणि यापासून फॉर्म झालं कार्बन प्लस वॉटर. तर तुमच्या लक्षात येत असेल कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये 2 or more रिएक्टंट पासून सिंगल प्रोडक्ट फॉर्म होत होता. यामध्ये सिंगल रिएक्टंट पासून 2 or more प्रोडक्ट फॉर्म होतील. बघा कॉम्बिनेशन मध्ये होतं 2 or more रिएक्टंट्स आणि फॉर्म होत होता सिंगल प्रोडक्ट. यामध्ये एक्झॅक्टली अपोजिट असेल, यामध्ये ओनली 1 रिएक्टंट असेल आणि त्यापासून फॉर्म होतील 2 or more प्रोडक्ट्स. त्यानंतर बघा यामध्ये फॉर्म झालेला आहे कार्बन प्लस बघू शकता वॉटर. सो फॉर्म झालेला आहे सिंगल रिएक्टंट पासून. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो दॅट इज CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट असेल. बघा CaCO3 असेल कॅल्शियम कार्बोनेट गिव्स. आता बघा याला हिटिंग करावं लागेल. जेव्हा आपण एरो वरती डेल्टा साइन देतो दॅट इज हे साइन असेल हीटचं. कॅल्शियम कार्बोनेटला जर हिट केलं तर प्रोड्यूस करेल कॅल्शियम ऑक्साईड प्लस बघू शकता कार्बन डायऑक्साईड दॅट इज CO2. बघा आता कॅल्शियम कार्बोनेटला जर हिट केलं तर तो प्रोड्यूस करेल कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. तर बघू शकता सिंगल रिएक्टंट पासून पुन्हा फॉर्म झाले 2 or more प्रोडक्ट्स. सो या रिएक्शनला म्हणून आपण डिकम्पोजिशन रिएक्शन. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण H2O असेल. आता H2O असेल H2O पासून बघू शकता तुम्ही पुन्हा फॉर्म झालेला आहे H2 प्लस O2. पुन्हा बघा सिंगल रिएक्टंट आहे आणि यापासून फॉर्म झाले 2 or more प्रोडक्ट्स. सो वॉटर पासून फॉर्म झालेला आहे. बघू शकता वॉटर पासून फॉर्म झालेला असेल हायड्रोजन अँड ऑक्सिजन. वॉटरच्या सेपरेशन पासून फॉर्म झालेला आहे हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सो सगळ्या रिएक्शन्स मध्ये बघायला मिळेल तुम्हाला सिंगल रिएक्टंट आहे. बघू शकता तुम्ही सगळ्या रिएक्शन्स मध्ये सिंगल रिएक्टंट आहे आणि यापासून फॉर्म होईल 2 or more प्रोडक्ट्स. सो त्या रिएक्शन लावून आपण डिकम्पोजिशन रिएक्शन. रिएक्शन in which बघू शकता रिएक्शन in which there is only one reactant giving rise to 2 or more products. सो सिंगल रिएक्टंट पासून जेव्हा 2 or more प्रोडक्ट्स फॉर्म होतील त्या रिएक्शन लावून आपण डिकम्पोजिशन रिएक्शन. एक्झॅक्टली अपोजिट असेल कॉम्बिनेशन रिएक्शनचा. त्यानंतर बघू शकता याला बॅलन्स करावं लागेल. कार्बनचे मॉलिक्युल्स आहेत 12. सो कार्बन असेल 12. बघू शकता डायरेक्टली बॅलन्स करून घेऊ आपण. कार्बन एकटाच आहे 12. त्यानंतर H22 अँड O11 आहे. H22 करायचं असेल तर 2 अवेलेबल आहे. सो 11 ने मल्टिप्लाय केलं तर होऊन जाईल H22 आणि O साठी सेम मल्टिप्लाय असेल 11. सो रिएक्शन झालेली आहे बॅलन्स. त्यानंतर बघू शकता CaCO3 दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट असेल. कॅल्शियम 1 ॲटम आहे. कॅल्शियमचा 1 ॲटम असेल. कार्बनचा 1 ॲटम आहे. कार्बनचा 1 ॲटम असेल. O3 आहे. सो 1 + 2 3. सो रिएक्शन असेल ऑलरेडी बॅलन्स. हे रिएक्शन बघू शकता H2 आहे. H2 असेल. त्यानंतर O2 आहे बट इथे O सिंगल आहे. सो याला करावं लागेल ट्वाइस. बघून घ्या इथे O2 होता तर याला करावं लागेल ट्वाइस बट याला मल्टिप्लाय करावं लागेल कंपाऊंडच्या आधी. सो 2 ने मल्टिप्लाय होईल ऑक्सिजनला. सो ऑक्सिजन झालेला आहे बॅलन्स. पण ऑक्सिजन बॅलन्स करताना हायड्रोजन अनबॅलन्स झालाय. याला सुद्धा करावं लागेल बॅलन्स. 2 2 होईल 4. सो याला 4 करायचं असेल तर 2 ने मल्टिप्लाय करा. 2 × 2 दॅट इज 4. हायड्रोजन सुद्धा होऊन जाईल बॅलन्स. सो अशा प्रकारे आपण बघितलं डिकम्पोजिशन रिएक्शन आणि याआधी बघितलं आपण कॉम्बिनेशन रिएक्शन. नेक्स्ट याच्यात बघू आपण डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स.